अहो तसं तसं नाही ते. त्याचं म्हणणं असं आहे की गावामध्ये माझ्यासारखी सुंदर पोरगी नव्हती दुसरी कोणी. म्हणजे अख्ख्या गावात काय तुमचं एकच घर होतं काय? तसं नाही दाजी. अहो, घर किती असली तरी मुलगी चांगली पाहिजे नाही का आमच्या गावात. असं होय. हा. तुम्ही मुली बघायचं सोडून दुसरं काय करता का नाही गावात? लहानपणी आम्ही सोबत खेळायचो ना. अरे! तेव्हा सगळं आपण त्या 10वीला होतो तेव्हा केवढी मज्जा केली होती आपण. आणि त्या ट्रिपला गेलो होतो बघ तिकडं ही महाबळेश्वर. माहिती का एकदा चिंचेच्या झाडावर खाली पडली. एक गप ना, ते सांगायचं असतं. असे होय. पाठीण मोडली होती. चाव, काय सांगू तुम्हाला. लय मजा. म्हणजे माकडाचं बिगुण आहेत म्हणायचं हिच्यात. बरोबर बरोबर. गबसा तुम्ही आणि तू काय रे त्यांना. बरोबर बरोबर. सांगितलं पाहिजे ना त्यांना सगळं. सांगा अजून काय काय. आपली मज्जा अजून ती सांग की तिकडची. कसली? दाजी परत म्हणतील काहीतरी तू घर. अरे मग हाय तर हाय, वॉटर पार्कला नाही का गेलो होतो आपण. हा. नवीन नवीन ओपन झालं होतं आणि कसली बाई ते स्विमिंग पूल मध्ये मज्जा. एवढंच दाजी काय. लका 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 तुम्ही वॉटर पार्क मध्ये पावायला जाता का चटे बघायला जाता? हो तसली पोरं नाही ती. हा. आणि नाही का आपला सगळा ग्रुप होता, सगळ्यांनी नवीन नवीन कपडे. बाई ग, मी तर पहिल्यांदाच घातलं होतं तसं काहीतरी. नाही नाही, मला तर नाही एकच म्हणणं आहे बरं का. काय? तुला वॉटर पार्क मध्ये नाही, ही तळ्यात सोडायची उगी म्हशीच्या बरोबर. खरंय बर का. तुला ना हाकलूनच लावलं पाहिजे. दे ना हाकलून मग. तुम्ही का बसा, आम्ही बोलतोय ना चांगलं. दाजी काय म्हणते जाऊ का म्हणून. नाही बस की जरा. मस्करी केली हो पाहुणे. तुम्ही कुठं मनाव घेता आता, तसं तरी तुम्ही कुठं हलणार आहे लगेच. दाजी चालू येऊ का. पक्या बॉलला हिला इथं दिली. म्हणलं जाता जाता येऊ दे थोडं नाही का. तुमची पण भेट झाली. दाजी काय म्हणलंय मस्करी. खतरनाक. तुम्ही लोक लंडनची माणसं जोडीदार असले कसे पाक्यान बोक्यान. गावातले जोडीदार काय मग लंडनचे जोडीदार म्हणणार आहे का हिला इथं दिली म्हणून. यायचे 4-5 घेऊन सगळे. तसे आणणार होतो मैत्रिणी थोड्या. पोरं कशा लागते त्यांना. बघ की मग कशी विचारतात. हो म्हणजे मित्रांना दाखवा ना भारत तुमचा अख्खा. असा भारत दाखवा इकडं. काय दाजींच आहे ना मस्करी. तू अजून ओळखलं नाही त्यांना म्हणून तुला असं वाटतंय. तू ये एक दिवस घरी. चला येऊ का आता. जेवण करायचं का. केलं असतं थोडं. बघ कशी म्हणते. विचारलो पाहुण्यांना आग्रह करणं काम आहे आमचं. जेवायचंय का. एक काम कर, तू ज्या दिवशी नसतील ना त्या दिवशी तू ये काय, तुझ्यासाठी छान बनवते मटण. बरं दाजी नसतील त्या दिवशी मग फोन कर. हा. बरं थांबला असता 5 मिनिटं. हो पाहुणा हो, थांबा 5 मिनिटं. चला येतो. हा हा चालते या मग काय आता. तुमचं काय हो, हा? हे असं कोणी म्हणतंय असं या या असं म्हणतंय का कोणी. या पाहुणा या इकडून जा जा म्हणताय ना, तिकडून या या म्हणताय. चिलटा हाकलीत होतो. हा चिलटा तुमच्या असल्या स्वभावामुळे ना घरात कोणी येत नाही माहितीये का. पण ह्यो असला कसला पाहुणा का. त्याला लहानपणी करंट बिरंट बसला होता का. का बरं. केस ताराट उभी त्याची अशी. फॅशन असते ती. असं आहे का. मग मला तर आमच्या उसात तारासच आठवतो. तुम्हाला शेत सोडून दुसरं काय आठवतंय. अहो. लंडनला जाऊन आलाय, तिकडून शिकून आलाय, स्टाईल करतो चांगली. तुमच्यासारखं असं आहे बघा काय झालंय. अहो लंडनला जा नाही तर कुठेही जा, माणसाने मातीशी निगडीत राहिलं पाहिजे कळलं का. तुला लयच निगडीत आहे.